मी या दोन्ही टर्म्स मधनं x कॉमन घेतो, मायनस एच प्लस और मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी इंटू एक्स. आता याच्या बेसिसवर आपल्याला दोन इक्वेशन्स येतात, एक प्लस कन्सिडर करून एक मायनस कन्सिडर करून. दॅट इज y इक्वल टू मायनस एच प्लस अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी इंटू एक्स. y इक्वल टू मायनस एच मायनस अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी इंटू एक्स. आता जर तुम्ही या दोन्ही इक्वेशन्सला जर ऑब्झर्व केलात तर अजून ते लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आणि नॉट पासिंग थ्रू ओरिजिनचं कन्सेप्ट माइंडमध्ये आणा. मी काय सांगितलं, लाईन्स ओरिजिन पासून कधी जातात, जर सेपरेट कॉन्स्टंट नसेल तर. इथं वायचा कोइफिशियंट 1 आहे, 1 कॉन्स्टंट आहे पण ते वायला मल्टिप्लाइड आहे. इथं एक्सचा कोइफिशियंट एवढा मोठा टर्म आहे पण ते सेपरेट थोडीच आहे, एक्सला मल्टिप्लाइड आहे. इथंही तसंच या दोन्ही इक्वेशन्सला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं सेपरेट कॉन्स्टंट नाही. याचा अर्थ ते दोन्ही इक्वेशन्सचे जे लाईन्स भेटतात आपल्याला ग्राफवर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये, ते दोन्ही ओरिजिन पासून पास होतात. पण कधी, आता इथं ते कंडिशन भेटायली आपल्याला, जे रिक्वायर्ड कंडिशन आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर. कारण हे जर लेस दॅन 0 झालं तर रूटमध्ये आपल्याला नेगेटिव्ह व्हॅल्यू भेटते, आणि जेव्हा रूटमध्ये नेगेटिव्ह व्हॅल्यू भेटते ते इमॅजिनरी व्हॅल्यूज होतात. आणि लाईन्स ही कोणते भेटतात, इमॅजिनरी लाईन्स भेटतात, रिअल लाईन्स तर भेटणार नाहीत. त्यामुळं, आणि इमॅजिनरी लाईन्स एक्झिस्ट करत नाही, त्यामुळं एच स्क्वेअर मायनस ए बी आपल्याला काय पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0च पाहिजे. ते कंडिशन इथं भेटून चालले. पहिला आपण या लाईन्स मध्ये सेपरेट कॉन्स्टंट नाही ते स्टेटमेंट लिहू. These lines, these are the separate equations of the lines which does not contain separate constant. या दोन्ही लाईन्स मध्ये सेपरेट कॉन्स्टंट नाही. therefore होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन म्हणल्यानंतर जे लाईन्स भेटतात ते कुठून पास होतात, ओरिजिन पासून पास होतात. therefore लाईन्स रिप्रेझेंटेड बाय म्हणजेच काय, या इक्वेशन पासून मिळणारे लाईन्स, या इक्वेशन मधले लाईन्स रिप्रेझेंटेड बाय homogeneous second degree equation in x and y represent two lines represented by homogeneous second degree equation in x and y represent two lines which pass through origin,
या स्टेटमेंटला थोडं करेक्ट करू. असं लिहू. Homogeneous second degree equation in x and y represent two lines which pass through origin. हे सर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आणि कधी जातात ओरिजिन पासून? जर एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तरच. लेस दॅन 0 झालं तर हे लाईन्स इमॅजिनरी होतात, म्हणजे एक्झिस्टच करत नाही. इफ अँड ओनली इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे कंडिशन लिहिणं खूप महत्वाचं आहे. चला लिहून घ्या. हे स्टेटमेंट झाल्यानंतर आपल्याला एस स्क्वेअर मायनस ए बीच्या अकॉर्डिंगली नेचर ऑफ लाईन शिकायचं आहे. हे थेरम खूप महत्त्वाचे आहे, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे हे थेरम तुम्ही किमान 3 वेळेस तरी, बघून का होईना बघूनच लिहा, पण 3 वेळेस तरी लिहा. तर तुमचे 4 मार्क्स फिक्स आहेत आणि सर्वात जास्त एक्झाममध्ये रिप्रेझेंट व्हायचे या थेरमचे चान्स आहेत या चॅप्टरमधून. नेचर ऑफ लाईन. तुम्हाला तर माहित आहे होमोजेनस सेकंड डिग्री इक्वेशन मध्ये जे दोन लाईन्स राहतात त्यांचे हे सेपरेट इक्वेशन्स आहेत. लाईन सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय होमोजेनस सेकंड डिग्री इक्वेशन काय आहे? ax square plus 2hxy plus by square equal to 0 are separate equations of lines represented by ax square plus 2hxy plus by square equal to 0 are y equal to minus h plus under root of h square minus ab divided by b into x, आणि दुसरी लाइन y equal to minus h minus under root h square minus ab divided by b into x. हे काय आहेत? या इक्वेशन मधले दोन सेपरेट इक्वेशन्स आहेत. आता लाईन्सचा जो नेचर आहे, कशा प्रकारे राहतात लाईन्स, या एच स्क्वेअर मायनस ए बी वर डिपेंडेंट करते. हे लाईन्स तर ओरिजिन पासून राहतात, त्याच्यात काही वादच नाही. इफ एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर देन 0 जर असेल, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल, लाईन्स राहतात रियल. लाईन्स आर रियल अँड डिस्टिंक्ट. रियल अँड डिस्टिंक्ट याचा अर्थ दोन लाईन्स क्लिअरली दिसतात आपल्याला वेगवेगळे. इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0, लाईन्स आर रियल अँड कोइन्सिडंट. म्हणजे ते म्हणू शकता दोन लाईन्स जे भेटतात आपल्याला ते वेगवेगळे दिसणार, ते एकावर एक दोन लाईन्स राहतात असे. कोइन्सिडंट म्हणजे सेपरेटली दिसत नाही जर एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 असेल. आणि जर एच स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0 जर आलं तेव्हा लाईन्स इमॅजिनरी होतात. लाईन्स आर इमॅजिनरी. आणि लाईन्स इमॅजिनरी म्हणजे एक्झिस्टच करत नाही याचा अर्थ तेव्हा हे त्या लाईन्सचा होमोजेनस सेकंड डिग्री इक्वेशन राहणार नाही या कंडिशन मध्ये.
कारण लाईन्सच राहणार नाही तर त्यांचं होमोजिनस सेकंड डिग्री इक्वेशन कुठून येणार आहे. चला लिहून घ्या. आणि आज त्याला इथं थांबवू आपण. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स चॅप्टर सुरू झाले. सगळे डेरिव्हेशन्स तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. त्यांचे फायनल आन्सर माहिती असू द्या.